नमस्कार मित्रांनो, सांगली डी-सी-सी बँक क्लर्क एक्झामसाठी 80+ मार्क्स कसे मिळवू शकता याची स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहे मित्रांनो, ज्याच्यावरती आपण 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. तर समोर दाखवणारच आहे मी तुम्हाला, ठीक आहे. आणि तुमचा स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. आता कमी दिवस राहिलेले आहेत, जवळपास 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत. तर या कमी दिवसामध्ये तुम्ही वारंवार रिव्हिजन आणि स्टडी प्लॅन म्हणजे किती तास स्टडी केलं पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला जास्त टाईम दिलं पाहिजे आणि जास्त वेटेज कोणत्या सब्जेक्टला आहे आणि जास्त वेटेज असणाऱ्या टॉप समजा बँकिंग आहे, तर बँकिंग हा संपूर्ण मोठा टॉपिक आहे. तर संपूर्णच वाचत बसायचं का? नाही मित्रांनो, टाईम वेस्ट होईल आणि रिव्हिजन फास्ट नाही होणार आणि जे मेन टॉपिक आहे त्याच्यावरती वारंवार रिव्हिजन नाही बसणार. तर बँकिंगमध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक कोणते वाचायचे, IMP टॉपिक, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा, फक्त ही विनंती आहे, ठीक आहे. आता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते पण जॉईन करून घ्या. तिथे पण तुम्हाला व्यवस्थित स्ट्रॅटेजीबद्दल माहिती मिळेल आणि सर्व अपडेट, ठीक आहे. तर तुमचा फर्स्ट सब्जेक्ट कोणता राहील की बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह, हे 40 मार्कासाठी विचारले जाणार आहे. 40 प्रश्न 40 मार्कासाठी. तर याच्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. ह्याच्यावरती तुम्हाला अगोदर सब्जेक्ट सांगून देतो आणि सब्जेक्ट वाईज कोणते टॉपिक वाचायचे हे नंतर सांगतो, ठीक आहे. तर बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह हे तुम्हाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, हाय प्रायोरिटी, ठीक आहे. याच्यानंतर स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहे मित्रांनो, तर मराठी, इंग्लिश, मराठी व्याकरण आणि कॉम्प्युटर हे 30 मार्कासाठी आहे. तर हे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात. तर हे बँकिंग आणि कोऑपरेटिव्हच्या नंतर ह्याच्यावरती तुमचं जास्त हे असायला पाहिजे स्टडी, ठीक आहे. आता याच्यात गोल्डन रूल काय आहे मित्रांनो, तुम्ही जेव्हा एक्झाम्स असेल तुमची, तर एक्झाम प्रश्नासाठी एक मिनिट असेल, तर 30 ते 40 सेकंदात प्रश्नाचा अप्रोच समजला नाही, ठीक आहे, तुम्हाला प्रश्न सोडवता आला नाही, तर त्याच्यामागे अडकून बसू नका. त्याला सोडा आणि समोरचे प्रश्न सोडवा, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला टाईम उरेल किंवा टाईम मिळेल तेव्हा तो प्रश्न सोडवा, ठीक आहे. जेणेकरून तुमचं टाईम मॅनेजमेंट होईल. आता 80+ स्कोअरचं कॉम्बिनेशन इथं दिलेलं आहे. जसे की तुम्ही बघू शकता, 20 पैकी 19 प्रश्न तुमचे कॉर्पोरेशन, 18 प्रश्न बँकिंग, जी-के 10 पैकी 8, इंग्लिश 10 पैकी हे दिलेले आहे तुम्हाला सर्व. एवढे प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे कॉम्बिनेशन, ठीक आहे. टोटल तुमचे 80+ मार्क्स होईल, ठीक आहे. आता स्टडी किती तास करायची आहे, ठीक आहे. तर स्टडी करताना मित्रांनो, आता कमी दिवस राहिलेले आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेवढं तुम्ही जास्तीत जास्त बँकिंग आणि कॉर्पोरेशन याला 2 ते 3 तास द्या दिवसात, ठीक आहे. आणि एकदम वाचून घेत जा डिटेल्समध्ये आणि रिव्हिजन, जे आपले रिव्हिजन नोट्स आहेत त्या तर तुम्ही मतलब तेवढंच केलं तर तुम्हाला बाकी काही वाचण्याची गरज नाही मित्रांनो, समोर सांगणारच आहे, ठीक आहे. कमीत कमी तुम्ही दिवसात 6 तास तरी अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे. आता इथे स्ट्रॅटेजी वगैरे सांगितलेले आहे, जसं की आपण वरती बघितलेलं आहेच, ठीक आहे. तर आता मी आपल्या नोट्सबद्दल बोलणार आहे आणि तुम्हाला डेमो पण दाखवणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर या ज्या नोट्स आहे मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट, जेवढे पण सब्जेक्ट आहे, आपण समोर टॉपिक वाईज कोणते वाचायला पाहिजे हे पण बघणार आहोत. तर लास्टपर्यंत राहा. तर याच्यामध्ये ऑल सब्जेक्टच्या रिव्हिजन मिळणार आणि जास्त वेटेज कोणत्या म्हणजे जास्त इन डिटेल कशाला घेतलेलं आपण बँकिंग आणि सहकार, ठीक आहे. आणि इतर पण इन डिटेल्स घेतलेलंच आहे असं नाही, ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज पण मिळणार, MCQ क्वेश्चन बँक टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला जसं की तुम्हाला एक्झामला असणार आहे ॲज इट इज तसंच मिळेल, ठीक आहे. 1000+ तुम्हाला MCQ मिळेल याच्यामध्ये. आणि ज्या नोट्स आहे आपल्या त्याच्यामध्ये समजा बँकिंग झालं, बँकिंगमध्ये RBI झालं समजा, ठीक आहे. RBI हा टॉपिक तुमचं वाचणं झालं. तर RBI नंतर तुमचे 15 ते 20 प्रश्न तुम्हाला MCQ दिलेले आहे, ठीक आहे. अशा रीतीने तुमचं टॉपिक वाईज पण रिव्हिजन MCQमध्ये रिव्हिजन होणार आहे आणि इन डिटेल्स नोट्स पण दिलेले आहेत. तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आणि टॉपिक वाईज हाय प्रायोरिटीज टॉपिक कोणते वाचायचे, ठीक आहे. समजा सहकार, बँकिंग, तर हे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला आपले जे रिव्हिजन नोट्स आहेत त्याचे डेमो दाखवत आहे थोडक्यात. आणि मित्रांनो, हां, या नोट्स घेण्यासाठी, आपल्या ज्या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 93 22 36 71 44 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि या नंबरवरती पेमेंट स्क्रीनशॉट
या नंबरवरती सेंड करायचं, याच नंबरवरती पेमेंट करायचं आहे. आणि आपल्या ज्या नोट्स आहे मित्रांनो, रिव्हिजन नोट्स, त्याच्यावरती आपण 100% ठीक आहे, 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. आणि याच नोट्स थ्रू तुम्ही 80+ मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार डिझाइन केलेलं आहे, एकदम एक्झाम ओरिएंटेड टू द पॉइंट. ठीक आहे, फालतूचं काही इन्फॉर्मेशन कचरा टाकलेला नाही आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात डेमो दाखवत आहे. तर मित्रांनो, ही सहकाराची नोट्स आहे, एकच रिव्हिजन नोट्स जवळपास 126 पेजेसमध्ये आहे. ठीक आहे, आणि ही अनुक्रमणिका आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण जे 80+ जे आपली स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, त्याच्यामधील हे सर्व टॉपिक मेन हायलाइटेड टॉपिक याच्यामध्ये आहे. ठीक आहे, जास्त वेटेज असणारे टॉपिक. ठीक आहे, आणि बँकिंग आणि सहकार 40 मार्कासाठी असतो. तर सहकाराची एक डेमो म्हणून दाखवत आहे मी तुम्हाला. ही अनुक्रमणिका आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यावरून समजत असेल की किती डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. सहकार म्हणजे काय, म्हणजे व्याख्या टाकलेली आहे. सहकाराचा अर्थ टाकलेला आहे. सहकाराची वैशिष्ट्ये. ठीक आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात. सहकार स्वेच्छेने सदस्यत्व. ठीक आहे, लोकशाही पद्धतीने कारभार, प्रत्येक सभासदाला एक मतदान, याच्यावरती वारंवार प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे, तर वारंवार प्रश्न आणि जास्त वेटेज असणारे टॉपिक, सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये जास्त वेटेज असणारे टॉपिक यानुसार आपल्या रिव्हिजन नोट्स आहे. याच्यानुसार तुम्हाला 80% 100% मार्क्स मिळेल मित्रांनो. ठीक आहे, आणि तुमचं 100% रिझल्ट येईल. रिझल्ट नाही आलं तर तुम्हाला जी फीस देणार आहे ते परत मिळेल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण त्याच्यानंतर आता समजा हा टॉपिक झाला, तर त्याच्यावरती प्रश्न पण टाकलेले. सहकारी संस्थेची मालकी कशी असते, संयुक्त. ठीक, सहकारी संस्था कोणत्या तत्वावर चालते, लोकशाही. ठीक आहे, आणि कीवर्ड पण टाकलेले आहे. अशा रीतीने तुम्ही रिव्हिजन नोट्स एकदम तुमचं म्हणजे संपूर्ण क्लिअर होईल मित्रांनो. ठीक आहे, आता समोर सब्जेक्ट वाईज IMP टॉपिक बघूया. तर मित्रांनो, हे आपण पहिलं टॉपिक जो सब्जेक्ट आहे तो कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे, 20 मार्कासाठी असतं. याच्यात A++ प्रायोरिटी असणारे आपण टॉपिक हाय लेव्हलचे टॉपिक म्हणजे प्रायोरिटी असणारे टॉपिक बघणार आहोत. पहिलं टॉपिक आहे सहकार, त्याची संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे आपण आपल्या नोट्समध्ये दाखविले आहे. आणि त्याची 7 तत्वे, जे लोकशाही तत्व, एक सभा एक सभासद एक महत्त्व, एक मत. ठीक आहे, जे आपण अगोदर बघितले नोट्समध्ये तेच. भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास, महाराष्ट्रातील सहकार चळवळ, महाराष्ट्रातील सहकारी संस्थेचा इतिहास, प्रायमरी लेव्हलच्या ज्या बँक असतात त्या, DCC लेव्हल बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे, हे जास्त व्हेटेज असणारे टॉपिक आहे. ह्याचं जास्तीत जास्त तुम्ही स्टडी करा. त्रिस्तरीय सहकारी संरचना, सहकारी बँक, नाबार्डची सहकार क्षेत्रातील भूमिका, सहकारी संस्थेचे प्रकार, सभासदाचे हक्क, कर्तव्य. ठीक आहे, सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, संचालक मंडळ, सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण आणि सहकारी संस्थेचे निरीक्षण. हे सहकारचे A++ प्रायोरिटी असणारे टॉपिक आहे, जास्त वेटेज असणारे टॉपिक आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर प्रायोरिटी असणारे टॉपिक इथे दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, आता टार्गेट काय ठेवायचं, 20 पैकी 18 ते 19 मार्क्सचं टार्गेट ठेवायचं आहे तुम्हाला सहकारमध्ये. ठीक आहे, आता बँकिंग हा 20 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यामध्ये हाय A++ प्रायोरिटी असणारे टॉपिक कोणते कोणते आहे, RBI. RBIची स्थापना केव्हा झाली, कोणत्या ॲक्टनुसार झाली, 1935 1934च्या ॲक्टनुसार. मुख्यालय कुठे आहे, मुंबईला आहे की कुठे आहे, कार्य काय करते, कार्य कोणते कोणते आहे, बँकेची बँक म्हणून कार्य, मॉनिटरी पॉलिसी वगैरे, बँक रेट, हे सर्व ह्याच्यामध्ये दिलेले आहे. CRR SLR. आणि आपल्या नोट्समध्ये बँक रेट म्हणजे काय, मुलांना बँक रेट म्हणजे काय तेच माहिती नसते संकल्पना. आणि आता 2026 मध्ये बँक रेट काय आहे ह्याच्यावरती प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे, बँकेचे प्रकार तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, बँकेचे प्रकार, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, रिजनल रूरल बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक. पेमेंट बँकवरती सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. सेव्हिंग अकाउंटचे प्रकार कोणते कोणते आहेत. ठीक आहे, लोन्स, ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, जे कर्ज 90 दिवसाच्या वर
वरती म्हणजे गेले म्हणजे परत मिळाले नाही बँकेला तर बँक त्यांना NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित करते. KYC म्हणजे काय? ठीक आहे. KYCचा फुल फॉर्म विचारला जातं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी असणारे नेफ्ट, RTGS, IMPS याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. हे पण IMPच आहे. UPI, ATM, डेबिट कार्ड हे सर्व. ठीक आहे. बँकिंग अवेअरनेसमध्ये नाबार्ड, सिडबी, एक्झिम बँकवरती प्रश्न आलेले आहेत 2-3 वेळेस. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक 1982 मध्ये स्थापन झालेली आहे ती. ठीक आहे. नाबार्ड बँक, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबर्ड आणि याच्यामध्ये महत्त्वाची असणारी DICGC ही सर्वात महत्त्वाची म्हणजे याच्यावरती खूप वारंवार प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. ही पण इम्पॉर्टंट आहे. तर हे संपूर्ण वाचून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आपल्या रिव्हिजन नोट्समध्ये कव्हर केले गेलेले आहे. तुम्हाला रिव्हिजन नोट्स घेतल्या म्हणजे तुम्हाला इतर काहीही वाचण्याची गरज नाही आहे मित्रांनो. खरंच सांगतोय. कारण की याच्यामध्ये संपूर्ण जे आपण ही जी प्रायोरिटी A++ टॉपिक आहे, ए प्लस प्रायोरिटी टॉपिक आहे, हे सर्व कव्हर त्याच्यामध्ये इन डिटेल केलेले आहे प्लस MCQ आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ही जी नोट्स आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानुसार सर्व सब्जेक्टची प्रायोरिटी A++ प्रायोरिटीवाले टॉपिक्स ए प्रायोरिटी टॉपिक असं काढलेलं आहे. तुम्हाला सर्व पूर्ण बघायला आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉइन करून घ्या आणि आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नक्कीच घ्या. तुमचं 100% रिझल्ट येईल आणि रिझल्ट नाही आला तर तुमची फी जी आहे ती परत मिळेल. आपल्या नोट्सचा रिझल्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. मुलांचा रिझल्ट आलेला आहे ते. ठीक आहे. धन्यवाद.